मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी ही गोष्ट आहे मध्य प्रदेशातल्या एका सरकारी शाळेतील शिक्षिकेची। शिक्षिकेचं नाव आहे रेश्मा पांडे। या शिक्षिकेला जवळपास एक आठवड्यापूर्वी व्हॉट्सअपवर एक कॉल येतो। कॉल करणारा आता पोलीस अधिकारी आहे असं सांगून तुम्हाला फसवणूक प्रकरणी अटक केली जाणार आहे असल्याचं त्या मॅडमला सांगतो। हा एक कॉल आल्यानंतर इतरही नंबरवरून आणखी कॉल त्यांना येतात। व्हिडिओ कॉलमध्ये समोरून बोलणारी व्यक्ती ही पोलीस किंवा लष्करी गणवेश घातलेली असते। असं एक नाही तर तब्बल 8 दिवस तिला सतत त्रास दिला जातो। पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत तिच्याकडे 50,000 रुपयांची मागणीही केली जाते आणि नंतर 22,000 रुपये ऑनलाईन पाठवूनही फसवणूक करणारा बाकी 28,000 रुपयांसाठी तगादा लावतो। शेवटी होणाऱ्या या त्रासाला कंटाळून शिक्षिका विषप्राशन करते। मंडळी सध्याच्या या काळात या प्रकरणामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसते। वृद्ध व्यक्तीपासून इंजिनियर पर्यंत अनेक जण या प्रकाराला बळी पडलेले आहेत। अत्यंत दुर्लक्षित असा विषय जरी असला तरी सायबर गुन्ह्यांमध्ये गेल्या काही काळामध्ये प्रचंड वाढ झालेली आपण पाहतोय आणि म्हणूनच संपूर्ण भारतातील मोबाईल वापरकर्ते आता सायबर फसवणुकीबद्दल जागरूकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणारी एक नवीन कॉलर ट्यून ऐकत आहेत। जर तुम्हाला एखाद्याने कॉल केला तर तुम्हाला सायबर गुन्ह्यांविषयी एक सामान्य संदेश ऐकू येईल। सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने दूरसंचार ऑपरेटर्सना सायबर क्राईम जागरूकता संदेश कॉलर ट्यून म्हणून प्ले करण्याच्या सूचना दिल्या आहेत। स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या व्यापक वापरामुळे अलीकडच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार सतत नवनवीन पद्धती शोधतायत आणि डिजिटल फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतायत। आधुनिकीकरणाच्या काळात रोज नवीन अपडेट्स येत असताना आपण एक गोष्ट नेमकी विसरतो की हे सगळे गॅजेट्स जितके आपल्या फायद्याचे आहेत ते तितकेच त्यापासून तोटे देखील होत आहेत आणि म्हणूनच ते आपण अत्यंत जबाबदारीने वापरणं गरजेचं आहे। गेल्या 10-15 वर्षात डिजिटायझेशन सगळ्या क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे। त्यातलंच एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे बँकांचे व्यवहार। मध्य प्रदेशातील शिक्षिकेच्या बाबतीत जे झालं त्या प्रकाराला म्हणतात डिजिटल अरेस्ट, अर्थात डिजिटल स्वरूपातील अटक। या प्रकारामध्ये एखादी व्यक्ती पोलीस असल्याचं सांगून किंवा ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून मेसेज पाठवतो किंवा थेट व्हिडिओ कॉल करतो। तुम्हाला ड्रग्ज, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली असल्याची बतावणी करतो। कधी म्हणतो की तुम्ही परदेशात जे सामान पाठवलंय ते बेकायदेशीर आहे, मी असं काही पाठवलं नाही असं जर सांगितलं तर तुमचा आधार कार्ड आणि फोन नंबर त्यावरती आहे असं सांगण्यात येतं। त्यानंतर बराच वेळ ही व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून व्हिडिओ कॉलवरती राहायला सांगते, कारण तुम्हाला अटक झाली असं ते सांगतो। आता या गुन्ह्यातून तुम्हाला जामीन हवा असेल तर पैशाची मागणी केली जाते। समोरची व्यक्ती म्हणते की पैसे पाठवा म्हणजे केस करणार नाही। व्हिडिओ कॉलवरती पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती बसलेली असते। मग लोक घाबरून पैसे पाठवतात आणि तिथे घोटाळेबाजांचा उद्देश साध्य झालेला असतो। म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे अशा कोणत्याही प्रकारे म्हणजेच कॉल, व्हॉट्सॲप मेसेजद्वारे आपल्याला कोणीही अशा प्रकारची अटक करू शकत नाही। म्हणजेच डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार आजच्या घडीला अस्तित्वात नाही, हे आपण लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे या प्रकाराशिवाय ऑनलाईन घोटाळ्यांचे आणखीही बरेच काही प्रकार आहेत। कधी एखादा अनोळखी व्यक्तीवरून आपल्याला व्हिडिओ कॉल येतो, तुम्ही जर का फोन उचलला तर स्क्रीनवरती काहीच येत नाही। कधी अचानक विवस्त्र महिला देखील स्क्रीनवरती येऊ शकते आणि ब्लॅकमेलिंगची सुरुवात होते। पैसे पाठवले नाही तर स्क्रीनशॉट पाठवा अशी धमकी देण्यात येते। काही लोकांना असे काही ईमेलही येतात जे एकदम सरकारी वाटतात, त्यावरती सरकारी शिक्का असतो। सीबीआय किंवा इतर तत्सम संस्थेने तुम्हाला नोटीस पाठवली आहे आणि आता त्यामध्ये तपासणी होणार आहे असंही त्यात सांगितलेलं असतं। हा देखील एक प्रकारचा घोटाळाच आहे। म्हणजे सध्या कर्ज देणारे ॲप्स ही प्रचंड प्रमाणात झालेत, जिथे लोकांना अगदी सहज कर्ज उपलब्ध होत असतं, मात्र त्यानंतर त्यांना उरलेल्या हप्त्यांसाठी ब्लॅकमेल केलं जातं। या प्रकारामध्येही अनेक जणांना आपला जीव आजपर्यंत गमवावा लागलाय। असा कोणताही प्रकार तुमच्यासोबत होत असेल, तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून कॉल किंवा व्हिडिओ कॉल किंवा मेसेज येत असेल तर या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे घोटाळेबाजांच्या प्रश्नांना घाबरू नका आणि कोणतीही खाजगी माहिती त्यांना देऊ नका। या सगळ्या प्रकारामध्ये अत्यंत काळजीने वागणं महत्त्वाचं आहेच। जर तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल तर त्याची रीतसर तक्रार देखील दाखल करा। एकदा का हे पैसे गेले की गेलेच, मग परत आणणं पोलिसांनाही कठीण जातं। जे लोक हा सगळा प्रकार करत असतात त्यांना शोधणं सुद्धा पोलिसांना अतिशय कठीण जातं, कारण हे लोक कधी दुसऱ्या देशामध्ये असतात, कधी दुसऱ्या राज्यात असतात, त्यामुळे पोलिसांना कार्यक्षेत्राची समस्या देखील येऊ शकते। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा काही प्रकार जर तुमच्यासोबत झाला तर त्यावरती नेमका काय उपाय करणार? खरं तर सेंट्रल गव्हर्नमेंटने एक पोर्टल याकरता तयार केले। जर का घोटाळा झाला असेल तर आपल्याला त्यावरती तक्रार नोंदवता येते। प्रत्येक राज्यासाठी याकरता वेगळा क्रमांकही त्यामुळे फोनवरून आपण यावरती तक्रार नोंदवू शकतो।
महाराष्ट्र राज्यासाठी 022 22 16 0080 हा क्रमांक आहे। दिल्ली पोलिसांनी सुद्धा 1930 अर्थात 1930 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे। याशिवाय आपण थेट 112 या क्रमांकावरही फोन करू शकतो। अशा घोटाळ्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी सुरू झालेल्या या हेल्पलाईनची तुमच्याकडे माहिती असू द्या, कारण जितकी लवकर तक्रार आपण दाखल करू तितके पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते। मंडळी, अशा गुन्ह्यांमध्ये साधारणपणे व्यक्तीला त्याच्या संवेदनशील माहितीचा वापर करत एखाद्या मोठ्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये त्याचा वापर झाला अशी बतावणी समोरच्यांकडून केली जाते। यामध्ये पोलीस तुम्हाला अटक करतील किंवा तुमचं बँक खातं आणि मोबाईल बंद करण्यात येईल अशा धमक्या दिल्या जातात। अनेक जण या सगळ्या प्रकाराला घाबरून सूचनांचं पालन करतात आणि स्वतःचे पैसे गमावून बसतात। असा काही प्रकार तुमच्यासोबत झाला तर हे लक्षात ठेवायला हवं की पोलीस अशी कोणत्याही प्रकारची फोनद्वारे पूर्वसूचना देऊन अटक करायला येत नसतात आणि दुसऱ्या राज्याचे पोलीसही स्थानिक पोलिसांच्या मार्फत तुमच्यापर्यंत येत असतात। मंडळी, सायबर गुन्हेगारीचा असा गैरवापर होत असताना आपण सायबर साक्षर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जर का तुम्हाला असा कोणताही फोन येत असेल तर आधी त्यावर योग्य विचार करा, घाबरून जाऊ नका। अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या फोनची खात्री पटवून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जवळच्या माणसांना विश्वासात घ्या आणि स्थानिक पोलिसांचं मार्गदर्शन घ्या। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा कडक बात।